राऊसाहेब, आणखी एक काही मराठीत प्रश्न होते. अलीकडच्या काळात ज्या प्रकारे दोन भाऊ ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया येते आहे की यापूर्वी भाऊ बंदगी या नाटकाचे प्रयोग खूप गाजले. सध्या मनोमिलनाचं प्रमोशन सुरू आहे. एकनाथ शिंदेचं वाचन वाढलेलं दिसतंय, त्यांना मराठी वाचता येतं असं दिसतंय. त्यांना जाऊन माझा प्रश्न विचारा आत्ता लगेच, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? त्याला विचारा, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? हे नाटक कोणत्या साली आलं? हे नाटक आपण पाहिलं का? इतिहास काळामधली भाऊबंदकी नष्ट झाल्यावरती या राज्यात शिवशाही अवतरली. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे त्या नाटकाचे लेखक, आणि त्यांनी भाऊबंदकीच्या माध्यमातून एक चित्र महाराष्ट्राला दाखवलं की भाऊबंदकी आहे तोपर्यंत राज्य आपलं होणार, एकत्र आलं पाहिजे मराठी लोकांनी, देशातल्या लोकांनी. तेव्हा भाऊबंदकीचा जो संदेश आहे तो संदेश बिंद्यानं अस्वस्थ करतोय. वाद संपले, मतभेद संपले, भाऊ एकत्र आले, कुटुंब एकत्र आली, पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले, भाऊबंदकी संपली. आता या राज्यावरती एकीचा सूर्य उगवला, महाराष्ट्रावर शिवशाहीचा सूर्य उगवतोय. भाऊबंदकी नाटकाचं महत्व तेच आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी तेच तर सांगितलेलं आहे. त्यांना विचारा. त्यांनी आणखी एका नाटकाचा संदर्भ दिला. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं रंगभूमीवर गाजत असलेलं नाटक सारखं पोटात दुखतंय याचाही त्यांनी संदर्भ दिला. ते म्हणतात की कोणाच्या तरी सारखं पोटात दुखतंय आणि त्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाही आणला, औषधही दिली, तरी ते पोटात दुखणं थांबत नाही. नाटकाचं नाव चुकतायत, ते सारखं छातीत दुखतंय, सारखं छातीत दुखतंय, सारखं छातीत दुखतंय. आणि एक माहिती आहे का, आज काय आहे? नरक चतुर्थी आहे. नरकासुराचा जन्म कुठे झाला? गुवाहाटीला झाला. नरकासुराचं मूळ स्थान गुवाहाटी. त्याच्यामुळे हे जे नरकासुर इकडले आहे, जे गुवाहाटीला जाऊन पूजा करतात त्या नरकासुराची, बरं का, तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना. आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही. आमच्या कोणाच्या पोटात छातीत काही दुखत नाही, आम्ही ठणठणीत तंदुरुस्त आहोत. पण आज त्यांची जयंती आहे, आज एकनाथ शिंदेची जयंती आहे. गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित. नरकासूर हा उगम पावला गुवाहाटीमधून, तिथून, आणि तिथून ते प्रेरणा घेत आहेत. पण त्या नरकासुराचा अंत झाला आणि म्हणून आज आपण नरकासूर चिरडतो. करेक्ट, बरोबर ना? तसं या नरकासुराला, महाराष्ट्रातल्या या सगळ्या गद्दार नरकासुरांना चिरडलं जाईल. जनता या राज्याची पायाखाली चिरडून टाकेल. काय चाललंय? नो किंग्स आंदोलन चाललेलं आहे अमेरिकेत. नो किंग्स, ट्रम्प के खिलाफ चल रहा है ना. हिंदुस्तान में भी ये होने वाला है. आढावा घेतला, राज्यभरातले कार्यकर्ते भाजपासोबत जायला तयार नाहीये. स्थानिक स्वराज्य त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा प्रश्न आहे. चॅलेंज केलं मंत्री शंभूराज देसाई. अरे जाऊ दे. राष्ट्रीय राजकारणाचा प्रश्न आहे. बिहार निवडणुकांमध्ये आपण बघितलं की काँग्रेस, रजता सगळी इंडियन अलायन्स होते. पण आता तिकीट वाटप किंवा जागा घोषित होत असताना स्वतंत्रपणे प्रत्येक जण आपापल्या उमेदवाराची घोषणा करतो. त्याच्यावरती ऐक्य दिसत नाहीये. एवढे दिवस जे दिसलं ते आता भाऊ, आता त्याच्यावरती सगळ्यांना चिंता वाटते. IIT मध्ये वैदिक मंत्राचं शिक्षण देणार आहेत, मी तांत्रिक शिक्षणासोबत योग्य वाटतं का IIT सारख्या संस्थेमध्ये? जे सरकार गुवाहाटीमध्ये रेड्यांचे बळी देऊन निर्माण झालं, त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करा? ज्या देशाचे पंतप्रधान किंवा ज्या राज्याचे मुख्यमंत्री हे विज्ञानापेक्षा तंत्र
ह्याच्यावर ते अवलंबून राहतात, त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करा? पंडित नेहरूंनी हा देश विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खूप पुढे नेला, तितकाच हे मागे आणून लोकांना अंधश्रद्धा श्रद्धांमध्ये गुंतवून ठेवतायत. दुसरं, तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार मला सांगा? 50 रेड्यांचे बळी देऊन जे सरकार सत्तेत आलेलं आहे, त्याच्याकडनं तुम्ही हीच अपेक्षा करा. पत्रकार परिषद झाली 20 वर्षांनंतर मनसेचे अनेक नेते हे शिवसेना भवनात आले. काही ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेना भवनाच्या दरवाज्यावर लोटांगण घातलं, काहींना आपल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तर आता ज्या पद्धतीनं दोन भाऊ एकत्र येतात, पुढच्या काळात मनसेचे नेते वारंवार शिवसेना भवनात येताना पाहायला मिळतील का? काय येऊ नये? जुळून येईल का? बघा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवन मराठी माणसाचं ऐक्याचं प्रतीक म्हणून उभं केलं. अशा वेळेला मराठी माणूस जर तिथे येणार असतो, पक्षभेद मतभेद विसरून, तर त्याचं स्वागत आहे. काल मनसेचे सर्व नेते तिथे आले, ते भारावले होते त्या वास्तूने. त्यातले काही नेते प्रथमच तिथे आले, अनेक नेते, राजू पाटील वगैरे किंवा अजून 2-4 नेते आहेत. तर त्यांच्यासाठी तो एक फार मोठा भावनिक क्षण होता की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वास्तूमध्ये येणं, त्यांच्या त्या सगळ्या गोष्टींचं दर्शन घेणं. अनेकांनी तिथे अत्यंत आपल्या भावना आणि श्रद्धा व्यक्त केल्या.